हाय, मी हर्षदा. ॲक्च्युली मी माझ्या व्लॉगिंगसाठी जो रेकॉर्डिंग करायचं असतं, व्हॉईस ओव्हर करायचं असतं, त्यासाठी हा माईक वापरते. 2-3 जणांनी मला कमेंट केली होती. मी खास त्यांच्यासाठी हा वाला माईकचा अनबॉक्सिंग किंवा हा रिव्ह्यू आहे, तो मी शेअर करत आहे. तर हे 2 माईक आहेत, त्यांचे नेट आहेत आणि त्याच्यानंतरनं जो वरती आहे रिसीव्हर आणि एक USB केबल जे चार्ज होण्यासाठी यूज होते. सो बेसिकली कुठलाही जो मोबाईल असतो, त्याला सी टाईपच्या मोबाईल्सला सगळ्यांना चालतो. माझ्याकडे सध्या iPhone 16 आहे. त्याला हा यूज करू शकते आणि मी सध्याला एक अँड्रॉइड फोनला कनेक्ट करून दाखवत आहे. सो ज्यावेळेस आपण एखादा फोनला हे कनेक्ट करतो, तेव्हा हे जे खाली आहे ते रिसीव्हर आहे. सो ब्लिंक होते म्हणजे कुठलाही माईक कनेक्ट नाही आहे आणि ज्यावेळेस मी ह्या माईकच्या बॅकला एक प्रेस बटन आहे, ते ज्यावेळेस क्लिक करते त्यावेळेस हा माईक त्या रिसीव्हरसोबत कनेक्ट होतो. सो आत्ता हा माईक रिसीव्हरसोबत कनेक्ट झाला आणि जो ब्लिंक होत आहे, ती लाईट ऑटोमॅटिकली काही वेळाने बंद होऊन जाते. सो असं काही आहे आणि आता मी विदाऊट माईक आणि विथ माईकसुद्धा दाखवत आहे. सो लेट्स गो. सो हा व्हिडिओ मी विदाऊट रिसिव्हर किंवा विदाऊट माईकचा रेकॉर्ड करत आहे. माझ्याकडे iPhone 16 आहे, त्याच्यातून मी रेकॉर्ड करते आहे. तर याचाही व्हॉईस चांगला आहे, पण तुमच्याकडे जर अँड्रॉइड्स असतील किंवा एक लो बजेटेड फोन असेल किंवा एक बजेटेड फोन असेल, फ्लॅगशिप फोन असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हॉईससाठी इम्प्रूव्हमेंट हवं असेल, तर तुम्ही नक्कीच हा वाला माईक यूज करू शकता. आणि मी आता हे कनेक्ट करते आणि तुम्हाला मग मी ह्याचे वेगवेगळे लेवल्स दाखवते. सो बेसिकली आता मी हा जो माईक आहे तो चालू करत आहे आणि त्याच्यानंतरनं हा कनेक्ट झालेला आहे. ब्लिंक झाले दिसेल म्हणजे हा माईक चालू झालेला आहे आणि हा यासोबत ह्या रिसीव्हरसोबत कनेक्ट झालेला आहे. त्यानंतर मी सिंगल क्लिक केली. सिंगल क्लिकमध्ये नॉईज कॅन्सलेशन असतं. तर सिंगल लेवल, फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन, तर छोट्या मोठ्या ज्या बारीक-सारीक आवाज असतो घरातलाही, व्हॉईस ओव्हरला आपल्याला जवळ लागतो, तो वाला इथे कव्हरअप होतो. हा आहे 2 वाला. लेव्हल 2चं नॉईज कॅन्सलेशन आहे. इथे पण काय होतं, की थोडं जास्त किंवा आपल्या कधी-कधी फॅनचे खूप मोठे आवाज असतात. बॅकग्राऊंडला काही ना काही लहान पोरं खेळत वगैरे असतील किंवा आजूबाजूला कुठलं तरी काम चालू असेल. ह्या गोष्टींमध्ये हा वाला नॉईज कॅन्सलेशनचा वापर होतो आणि हा लेव्हल 3 आहे. तर हा लिटरली 3 मध्ये आहे. तर माझ्या घराच्या शेजारी भरपूर सारे झाडं वगैरे आहेत. तर इथे खूप सारे पक्षी येत असतात. तर युजुअली मी ज्यावेळेस पण व्हॉईस ओव्हर करते, तर मी याच्याने करते. कारण मी एअरपोर्टच्या जवळ राहते. तर बऱ्याचदा विमानांचे पण खूप आवाज येत असतात. तर मग त्यामुळं व्हॉईस खूप खराब होत असते आणि खूप विचित्र आवाज येत असतो. त्यामुळे मी मेक शुअर करते, की व्हॉईस लेव्हल 3 वरती वापरावा. सो आता हे लेव्हल 3 वरती सेटअप झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये रिव्हर्बचा पण ऑप्शन आहे. रिव्हर्बमध्ये थोडासा तो आवाज जो घुमलेला आवाज असतो ना, त्या टाईपमध्ये येतो. पण मी खरं तर तो यूज नाही केलेला कधीच. कारण मी ट्राय केला सेट करायचा, पण माझ्याकडनं काही झाला नाही आणि आपल्याला अशी साधारण गरज कधी पडत नाही. नॉर्मली जो आपण बोलतोय, म्हणजे मी आता नॉर्मली जे काही बोलते ते नॉर्मल लँग्वेजमध्येच मी कम्युनिकेट करत असते सर्वांशी. तर हा एक बेसिक आहे, त्यामुळे मला तो इनफ असतो. त्यानंतर याची प्राईस लिटरली खूप स्वस्त आहे. जे कोणी व्लॉगिंग करतात आहेत, डेली व्लॉग्स करतात आहेत. तर मला असं वाटलं की बऱ्याच लोकांची ना व्हिडिओ एडिटिंग खूप छान असते. पण व्हॉईसमध्ये खूपदा खराब होतं आणि माझ्या बाबतीतही असंच होत होतं. माझा जुना iPhone 11 होता आणि त्यामध्ये त्याचे पिक्चर क्वालिटी पण ठीक होती, पण व्हॉईसमध्ये खूप इश्यूज येत होते. त्यावेळी मी हा फोन घेतला, म्हणजे त्यावेळेस मी हा माईक घेतला होता. पण इव्हेंच्युअली मी नंतरनं अपग्रेड केलं. iPhone 16 वरती गेली आहे. याचाही माईक विदाऊट iPhoneचा जर विदाऊट माईकचा जर iPhone वापरला तरीसुद्धा तो बेटरच आहे, नो प्रॉब्लेम. पण ज्यावेळेस आपण त्याच्यासोबत माईक ॲड करतो, तर एक लेव्हल अप होतं. ऑफकोर्स कंटेंट चांगला येतो. मी जरी आत्ता नॉर्मली खूप कमी लेव्हलवरती असेन, पण जी लोकं चांगल्या लेव्हलवरती आहेत, ते सुद्धा बऱ्याचदा खूप कर्कश आवाजात वगैरे बोलत असतात आणि त्यावेळेस लिटरली तो व्हिडिओ जरी चांगला असेल, तरीसुद्धा आपल्याला पाहायची इच्छा होत नाही. तर तुम्ही ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. वर्थ आहे. मी याची लिंक Amazonची तुम्हाला देऊन ठेवेन. ₹1000 ची इन्व्हेस्टमेंट आहे. वर्थ इट आहे. ओके. सो बेसिकली ज्यांना अपग्रेड करायचं आहे, पण माईकचं खूप जास्त बजेट नाही ॲड करायचं आहे आणि हा ग्रेनारो जी कंपनी आहे, ही खूप छान क्वालिटीचे सुद्धा माईक बनवते. पण त्यातल्या त्यात हा सगळ्यात स्वस्तातला माईक आहे. जर याची MRP बघितली, तर ती साधारणपणे मला वाटतं अराउंड 3000च्या आसपास काहीतरी आहे. याच्यावरती ॲक्चुअली लिहिलेलं नाही आहे. किती रुपयाचा आहे तो एक्झॅक्टली. पण हो, ₹1000 च्या मानाने खूप वर्थ इट आहे. खूपच वर्थ इट आहे.
मी जिथून ऑर्डर केलं होतं ती वाली लिंक आणि तो वाला स्क्रीनशॉटसुद्धा ॲड करेन, सो दॅट तुम्हाला फाइंड आउट करायला ईझी पडेल. आणि अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, की ज्याचं मी अनबॉक्सिंग करून तुम्हाला शो करू शकते, त्याही सांगा. सो थँक यू सो मच. हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. ॲक्चुअली हे अनबॉक्सिंग आहे, तर लाईक करा, शेअर करा. ज्यांना खरंच गरज आहे ह्या माईकची, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. थँक यू सो मच. बाय बाय. सो हा मी Amazonवरनं इथून घेतलेला आहे. इथे सिंगल पोर्ट आणि डबल पोर्टसुद्धा आहेत. सो सो ज्यांना 2 माईक वापरायची गरज असते, तर 2 सुद्धा आणि सिंगल पोर्ट लिटरली 849ला आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा.